जाहिराती ह्या म्हणजे खरंच डोकं बाजूला ठेवून बघायच्या आणि करायच्या दोन्ही असंच असतं. आता ते सगळ्यांना माहितीये की ती हेमा मालिनी जर एक वॉटर प्युरिफायर घेऊन उभी असेल तर ती काय रोज ते वॉटर प्युरिफायर वापरते का नाही आपण सगळेच विचार करतो. म्हणजे आता कधीतरी एका कुठल्या तरी वॉशिंग पावडरची जाहिरात कुठल्या तरी अशा मोठ्या अभिनेत्रीने केली तर माझी आजी लगेच म्हणाली पाण्यात तरी हात घालत असेल काही. तर आता हे सगळ्यांना कळतं की हे जे काही चालू आहे हे सगळं मेक बिलीफ आहे, खोटं खोटं आहे, ते तिथल्या तिथे आहे. पण ते आपण करतो ह्याचं कारण तिथे खूप चांगले पैसे मिळतात. आजी जे बोलले ते फार पण मला हे हसू येतंय. पाण्यात तरी हात घालत. पण आता श्रीदेवी जर आप इस्तेमाल करे वॉशिंग तर तिच्या नखांकडे आणि हाताकडेच बघून कळतं की आय डोंट थिंक ही कपडे भिजवून कपडे धुत असत. म्हणजे निरमाची जाहिरात तिने करावी किंवा आय डोंट नो त्यांनी कशाची केली होती किंवा भांडी घासायच्या साबणाची जाहिरात. तर हे सगळंच एका लेवलचं सुपरफिशियल एका लेवलचं. पण आता ते कसं झालंय ते एक एस्टॅब्लिश ट्रूथ झालंय की आता आपण असं सांगणार की ये आपको देता है असं असं आणि तसं तसं आणि लोक त्याचं ते सगळं ऐकणार मग ते जाऊन विकत घेणार आणि मग ती जाहिरात चालणार आणि मग ते प्रॉडक्ट चालणार आणि हे सगळं चालत राहतं. त्यामुळे त्याच्यात कोणीच डोकं लावत नाही. बनवणारे खूप लावतात डोकं पण बघणारे मी त्याच्यात काय म्हणजे लायझॉलचा डबा धरून मी जर केलं तर मग त्याच्यात माझा काय नक्की परत 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 त्याचा एक किस्सा आहे. तर मी लायझॉलच्या 4 जाहिराती करणार होते आणि उत्तम डिरेक्टर मिलिंद धायमाडे त्यांचं नाव आहे. त्यांनी एक तू है मेरा संडे नावाची फिल्म डिरेक्ट केली आहे. जी कधी पाहता नाही तर प्लीज पहा, ती खूप सुंदर फिल्म आहे. तर ते डिरेक्ट करत होते आणि ते सगळं शूट झालं होतं बऱ्यापैकी जाहिरातीचं. 3 वेगवेगळ्या स्टोरीज मधल्या छोट्या छोट्या फिल्म्स होत्या आणि एक अशी प्रॉडक्ट फिल्म होती ज्यात मी लॅब कोट घालून काहीतरी तुम्हाला लायझॉल बद्दल सांगते वगैरे. तर प्रोसेसमध्ये असताना शूटिंगच्या त्यांची जिंगल बदलली आणि आता ते जे शेवटी फक्त एक लायझॉल असं असणार होतं. त्याच्यामुळे त्याच्या ऐवजी लायझॉल आणि नंतर एक अशा सिंग सॉंग पद्धतीने सेफ टू टच असं अशी जिंगल आली. तर आधी ते फक्त होतं की काहीतरी मिटाय जॉब लायझॉल. हा तर ते माझं शूट झालं होतं की अशी मागे क्रोमा स्क्रीन आहे कारण त्याच्यावरती ते सगळं सुपर येणार आणि मी अशा लॅब कोट मध्ये फक्त ती बाटली अशी उभी आहे. तर ते आता नवीन शूट करावं लागणार होतं कारण ते लायझॉल नंतर त्यांना सेफ टू टच हवं होतं. आता मी त्या फिल्म मध्ये जे कपडे घातलेत त्या कपड्यांवरती तो पांढरा कोट आणि प्रत्येक फिल्मच्या शेवटाला मी त्या फिल्मच्या कपड्यांमध्ये करते असं होतं. तर ते खूप सगळं शूट करून झालं होतं आणि मग ते बदललं. तर